नमस्कार, सिटी न्यूजच्या रात्री 10च्या बुलेटिनमध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। आज दिनांक 6 ऑगस्ट 2025 वार बुधवार। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचारमालेने। आपल्या कर्मांनी दुसऱ्यांच्या जीवनात बदल करायला शिका। आजचा सुविचार आपण बघितला। आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। आपण ठळक बातमी बघितल्या। आता घेऊया एक छोटासा ब्रेक। शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ। आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीजलैंड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती। ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या। आज आम्ही तुम्हाला एक अशी बातमी दाखवणार आहोत जी अमरावती शहरात एक मोठं परिवर्तन घडवित आहे। जिथे अनेक वर्षांपासून शक्तिशाली लोकांनी सरकारी जमिनीवर कब्जा केला होता, तिथे आता एका महिला अधिकाऱ्याच्या कणखर भूमिकेने त्यांना हादरून सोडले आहे। अमरावतीच्या नव्या मनपायुक्त सौम्या शर्मा यांनी पदभार स्वीकारताच मिशन फ्री फुटपाथ सुरू केले आणि आज सर्वात मोठे उदाहरण समोर आले आहे। गुलमोहन कॉलनीत माजी मंत्र्यांच्या मुलाने बडकावलेल्या 9200 स्क्वेअर फुटाची मोकळी जागा मनपाने पोलिसांच्या उपस्थितीत जमीनदोस्त केली। या कारवाईने केवळ अतिक्रमणच हटविले नाही, तर मनपावर अनेक वर्षांपासून हरवलेले जनतेचा विश्वासही परत मिळवला आहे। अमरावती शहर जिथे अतिक्रमणाच्या समस्येने अनेक दशकांपासून पाय पसरले होते, शहराचा विकास खुंटला होता आणि जनतेच्या तक्रारींना राजकीय दबावामुळे अनेकदा दुर्लक्षित केले जात होते। पण आता चित्र बदलत आहे। आयुक्त सौम्या शर्मा यांनी पदभार स्वीकारताच हे स्पष्ट केले की शहराचा विकास आणि अतिक्रमण मुक्त शहर ही त्यांची प्राथमिकता आहे। त्यांनी अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन मिशन फ्री फुटपाथची सुरुवात केली आणि आज या मिशनने सर्वात मोठे आव्हान पार केले आहे। कॅम्प रोडवरील गुलमोहर कॉलनीत माजी मंत्री स्वर्गीय राम मेघे यांचे सुपुत्र संदीप मेघे यांनी 9200 स्क्वेअर फुटांच्या मोकळ्या जागेवर अनेक वर्षांपासून कब्जा केला होता। ही जागा कॉलनीतील 12 कुटुंबांसाठी होती, जिथे एक उद्यान उभारले जाणार होते। पण संदीप मेघे यांनी ही जागा आपल्या बंगल्याचा भाग बनवून पक्की भिंत उभारली होती, मोठा गेट लावला होता आणि तिथे आपली वाहने उभी करत होते। अनेक वर्षांपासून नागरिक हे अतिक्रमण हटवण्याची मागणी करत होते, पण कोणतीही कारवाई झाली नाही। आयुक्त सौम्या शर्मा आल्यानंतर नागरिकांच्या तक्रारीवरून तात्काळ कारवाई सुरू झाली। संदीप मेघे यांना नोटीस पाठवण्यात आली, पण त्यांनी जागा रिकामी न केल्यामुळे आज मनपाच्या तोडू पथकाने मोठ्या पोलीस बंदोबस्तात हे अवैध बांधकाम पूर्णपणे जमीनदोस्त केले। या कारवाईतून हा संदेश स्पष्ट झाला आहे की आता अमरावतीमध्ये कोणीही कितीही प्रभावशाली असला तरी कायद्यापेक्षा मोठा नाही। तर होते अमरावतीमध्ये झालेल्या एका मोठ्या बदलाचं दृश्य। मनपाच्या या कारवाईने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की जर अधिकारी प्रामाणिक आणि कणखर असतील तर शहरात कायद्याचं राज्य प्रस्थापित केलं जाऊ शकतं। आयुक्त सौम्या शर्मा यांच्या या पावलाने केवळ एक अवैध अतिक्रमणच हटकलं नाही, तर अमरावतीच्या जनतेच्या मनात हा विश्वासही जागवला आहे की आता शहरात सामान्य माणसाचा आवाज ऐकला जाईल। आता हे पाहणे महत्त्वाचं ठरेल की ही गती अशीच कायम राहते आणि शहरातील इतर अतिक्रमणावरही अशा प्रकारच्या कारवाया होते का। अमरावती महानगरपालिकेच्या आयुक्त सौम्या शर्मा यांच्या दौऱ्याची त्यांनी सुदर्शन नगर येथील वाल्मिकी सभागृहाच्या कामाची पाहणी केली आणि शहरातील स्वच्छतेचा आढावा घेतला। या दौऱ्यात त्यांनी अनेक महत्त्वाचे निर्देश दिले आहेत। पाहूया या सविस्तर रिपोर्टमध्ये। अमरावती शहराच्या विकासाला गती देण्यासाठी महानगरपालिकेचे आयुक्त सौम्य शर्मा चांडक यांनी फ्रेझरपुरा प्रभागातील सुदर्शन नगर येथे सुरू असलेल्या वाल्मिकी सभागृहाच्या बांधकामाची पाहणी केली।
नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचे असलेले हे सभागृह वेळेत आणि उच्च दर्जाचे असावे यासाठी त्यांनी अभियंत्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या। या सभागृहामुळे परिसरातील नागरिकांना मोठा फायदा होणार आहे। सभागृहाची पाहणी झाल्यावर आयुक्तांनी स्वच्छतेकडे लक्ष वळविले। त्यांनी जुना बायपास आणि ऑक्सिजन पार्क परिसरातील स्वच्छता कामांची बारकाईने आढावा घेतला। या भागातील कचरा व्यवस्थापन, नियमित साफसफाई आणि स्वच्छ भारत अभियानाचे पालन यावर त्यांनी विशेष भर दिला। स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी अमरावतीसाठी प्रत्येक प्रभागात स्वच्छता राखणे आवश्यक आहे असे त्यांनी सांगितले। आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना काही कठोर निर्देश दिले आहेत। वाल्मिकी सभागृहाचे काम लवकरच पूर्ण करून नागरिकांसाठी खुले करावे, तसेच कामात गुणवत्ता टिकवून ठेवावी। जुना बायपास आणि ऑक्सिजन पार्क परिसरात दररोज स्वच्छता करणे बंधनकारक केले आहे। कचरा वर्गीकरण योग्य प्रकारे व्हावे यासाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचे आदेशही त्यांनी दिले। या दौऱ्यादरम्यान शहर अभियंता रवींद्र पवार, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अजय जाधव आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। आयुक्तांनी नागरिकांनाही या स्वच्छता अभियानात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे। त्यांनी सांगितले की माझं शहर माझी जबाबदारी या भावनेतून प्रत्येकाने शहराच्या स्वच्छतेसाठी हातभार लावावा। या दौऱ्यामुळे शहरातील विकास कामांना आणि स्वच्छतेला निश्चितच गती मिळेल अशी अपेक्षा आहे। अमरावती शहरात मोकाट कुत्रे आणि जनावरांमुळे वाढलेल्या समस्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी अमरावती महानगरपालिकेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे। आयुक्त सौम्या शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या बैठकीत या समस्येवर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत। या निर्णयांमध्ये श्वानांच्या नसबंदीपासून ते जनावरांचे टॅगिंग आणि परवाने सक्तीचे करण्यापर्यंत अनेक कठोर पावले उचलण्यात आली आहे। अमरावती शहरात गेल्या काही दिवसांपासून मोकाट श्वान आणि जनावरांमुळे नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे। विशेषतः लहान मुलांवर होणाऱ्या श्वानदंशाच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने महानगरपालिकेकडे दररोज तक्रारी येत होत्या। याची गंभीर दखल घेत आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी 5 ऑगस्ट रोजी एक बैठक घेतली। या बैठकीत श्वान उत्पत्ती नियंत्रण उपक्रम तातडीने सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यासाठीची निविदा प्रक्रिया लवकरच पूर्ण केली जाईल। यासोबतच हिंसक आणि रेबीजग्रस्त श्वानांवर तातडीने कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहे। शहरात मोकाट श्वानांचे लसीकरण करण्यासाठी व्यापक मोहीम राबविली जाणार आहे, ज्यामध्ये शाळा, उद्याने आणि वसाहतींसारख्या ठिकाणांवर विशेष लक्ष दिले जाईल। केवळ श्वानच नव्हे तर मोकाट जनावरांच्या समस्येवरही तोडगा काढण्यासाठी अनेक उपाययोजना निश्चित करण्यात आल्या आहेत। यामध्ये दुग्ध व्यवसाय परवाने देताना अधिक काटेकोर प्रक्रिया पाळली जाईल। जनावरे पाळणाऱ्यांसाठी परवाने घेणे सक्तीचे करण्यात आले असून परवान्याशिवाय गुरे पाळणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाईल। मोकाट जनावरांना पकडताना पोलीस आणि वाहतूक पोलिसांची मदत घेण्याचेही नियोजन करण्यात आले आहे। आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत निर्देशांची तातडीने अंमलबजावणी करावी असे स्पष्ट निर्देश दिले आहे। कोणतीही कसूर खपवून घेतली जाणार नाही असा इशाराही त्यांनी दिला आहे। या बैठकीत उपायुक्त डॉक्टर मेघना वासनकर, पशुशल्य चिकित्सक डॉक्टर सचिन बोंद्रे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि अधिकारी, अशासकीय सदस्य उपस्थित होते। अमरावती महानगरपालिकेच्या या निर्णयामुळे शहराला मोकाट श्वान आणि जनावरांच्या समस्येपासून दिलासा मिळेल अशी अपेक्षा आहे। महानगरपालिकेने नागरिकांनाही आवाहन केले आहे की अशा कोणत्याही समस्येबाबत तातडीने संपर्क साधावा आणि नियमाचे पालन करून सहकार्य करावे। नव्या भारताचे नवे कायदे, भारतीय न्याय संहिता 2023 या विषयावर अमरावती येथे एक महत्त्वाचे मल्टीमीडिया छायाचित्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले। या प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुधाकर यारलड्डा यांच्या हस्ते झाले। या नव्या कायद्यामुळे नागरिकांना जलद आणि सुलभ न्याय कसा मिळेल याबाबत त्यांनी काय सांगितले ते पाहूया। अमरावती येथील जिल्हा व सत्र न्यायालयात माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्युरोने नव्या भारताचे नवे कायदे या विषयावर एक विशेष मल्टीमीडिया छायाचित्र प्रदर्शन भरविले आहे। या प्रदर्शनाचे उद्घाटन करताना प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुधाकर यारलगड्डा यांनी नागरिकांना जलद न्याय मिळविण्यासाठी नवीन कायदे कसे उपयुक्त ठरतील हे सांगितले। ते म्हणाले, नव्या कायद्यांमध्ये माहिती तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे साक्षीदार फितूर होण्याचे प्रकार कमी होतील आणि गुन्हेगारांना शिक्षा होण्याचे प्रमाण वाढेल। जुन्या ब्रिटिशकालीन कायद्यांमधील किचकट तरतुदी नव्या कायद्यांमुळे सोप्या झाल्या आहेत, ज्यामुळे न्याय मिळणे अधिक सुलभ होईल। त्यांनी नागरिकांना या प्रदर्शनीला भेट देऊन कायद्याची माहिती घेण्याचे आवाहन केले आहे। या नवीन कायद्यामध्ये
ॲटलिस्ट माझा आवडीचा एक विषय असा आहे की इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञानाचा जास्त वापर करण्यासाठी परवानगी दिलेली आहे. आज आपण फौजदारी न्याय प्रणाली जर आपण पाहिली तर विटनेस म्हणजे साक्षीदार फितूर होण्याचं प्रमाण जास्त आहे, परंतु नवीन तरतुदीनुसार साक्षीदाराचा जबाब तुम्ही इलेक्ट्रॉनिकली जर रेकॉर्ड केलं ऑडिओ व्हिडिओ, आणि दुसरी तरतूद आहे की मॅजिस्ट्रेट पुढे देखील तपासादरम्यान इलेक्ट्रॉनिकली ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्ड करण्याची तरतूद आहे. यावेळी पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनीही आपले विचार व्यक्त केले. ते म्हणाले की ब्रिटिशकालीन कायदे कालबाह्य झाले होते आणि आता काळानुसार त्यात बदल होणे आवश्यक होते. नवीन कायद्यांमुळे न्याय मिळणे सोपे होईल आणि नागरिकांनी या कायद्यांची माहिती घेण्यासाठी प्रदर्शनीला भेट द्यावी. पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी नव्या कायद्यांमध्ये नवीन तंत्रज्ञानाचा समावेश झाल्यामुळे तपासासाठी पोलिसांना मदत होईल असे मत मांडले. तर जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष सुनील देशमुख यांनीही नव्या कायद्यांमुळे खऱ्या गुन्हेगारांना निश्चित शिक्षा होईल असा विश्वास व्यक्त केला. केंद्रीय संचार ब्युरोचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी हंसराज राऊत यांनी दिलेल्या माहितीनुसार हे प्रदर्शन 7 ऑगस्ट 2025 पर्यंत सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत सर्वांसाठी विनामूल्य खुले आहे. नागरिकांना नव्या कायद्यांविषयी सविस्तर माहिती देण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला आहे. तर अशा प्रकारे अमरावती येथे सुरू झालेल्या या प्रदर्शनातून नागरिकांना भारतीय न्यायसंहिता 2023 बाबत महत्त्वपूर्ण माहिती मिळणार आहे. नव्या कायद्यामुळे न्यायव्यवस्था अधिक पारदर्शक आणि प्रभावी होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण अमरावती येथील प्रदर्शनाला भेट देऊ शकता. अमरावती शहरात दिवसेंदिवस वाढणारी वाहतुकीची कोंडी, शाळा महाविद्यालयाजवळील गर्दी, विनापरमिट ट्रॅव्हल्सची वर्दळ आणि किशोरवर्णीय विद्यार्थ्यांमुळे होणारी हिट अँड रन प्रकरण यावर आता पोलीस प्रशासन अधिक कठोर कारवाईच्या तयारीत झाले आहेत. पोलीस आयुक्तांनी शहरात वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी 3 PI, 1 ACP यांच्या विशेष पथकाची नेमणूक केली आहे. यामध्ये प्रभारी वाहतूक शाखा ACP जयदत्त भवर यांनी सिटी न्यूजशी खास बातचीत केली. त्यांनी अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत. जाणून घेऊ या सविस्तर रिपोर्टमध्ये. ज्या प्रकारे आज प्रभारी पदभार आपल्याकडे ACPचा आहे आणि आपल्या दृष्टिकोनातून या शहराची वाहतूक व्यवस्था कशी व्हायला पाहिजे, काय आपल्या प्रतिक्रिया यावर? पूर्वी शहरामध्ये वाहतूक पूर्व आणि पश्चिम असे 2 वरिष्ठ पोलीस निरीक्षक होते, परंतु आता माननीय पोलीस आयुक्त साहेबांनी या ठिकाणी 3 विभाग निर्माण केलेले आहेत. वाहतुकीचं मनुष्यबळ पण वाढवण्यात आलेलं आहे. वाहतूक सुरळीत कशी राहील, नागरिकांची सोय कशी होईल याकडेच आमचं सर्वांचं लक्ष आहे. जास्तीत जास्त नागरिकांना याचा उपयोग व्हावा म्हणून अवैध प्रवासी वाहतूक असतील किंवा ट्रॅफिक ज्या ठिकाणी जाम होत असेल त्या ठिकाणी जास्तीत जास्त केसेस आम्ही करत आहोत आणि शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याचा प्रयत्न करत आहोत. एकूणच ज्या प्रकारे पहिले 2 PI होते, पूर्व आणि पश्चिम मध्ये होते, आणि आता तिसरे अजून त्याच्यामध्ये PI अजून म्हणजे वाढलेले आहेत, तरी सुद्धा असं वाटत आहे की शहरामध्ये वाहतुकीचा प्रश्न जे आहे तो आता पण अद्यापही मिटलेला नाहीये. वारंवार ट्रॅफिक सिग्नलवर ट्रॅफिक जाम होत आहे. त्यासाठी ट्रॅफिक सिग्नलवर सुद्धा ज्या सकाळी 11च्या सुमारास कित्येक वेळा ट्रॅफिक तुटण्याच्या घटना होत आहे. वाहतूक व्यवस्था जी आहे ती संध्याकाळी 5 वाजता ऑफिस कार्यालय सुटतात, शाळा महाविद्यालय सुटते, त्यामुळे सुद्धा विस्कळीत होत आहे. यावर काय आपल्याकडे? यामध्ये आता आपण 3 विभाग केलेले आहेत आणि शहरामधले असे महत्वाचे जंक्शन्स आणि गर्दीचे ठिकाण आयडेंटिफाय केलेले आहेत. आता शाळा कॉलेजेसचे दिवस आहेत. शाळा सकाळी भरताना आणि सायंकाळी सुटताना तसेच इतर गर्दीचे ठिकाणं या ठिकाणी आपण अतिरिक्त मनुष्यबळ वापरत आहोत आणि ट्रॅफिकचे जे अंमलदार आहेत त्या ठिकाणी आपले ते कर्तव्य बजावत आहेत आणि ट्रॅफिक सुरळीत करण्याचा प्रयत्न करत आहेत. पोलीस आयुक्तालय क्षेत्रामधून विना परमिट बसेस जे आहे प्रवासी घेऊन जात आहे, येत आहे. जर कदाचित भविष्यामध्ये जर घटना झाली की एखादी दुर्घटना झाली आणि बिना परमिटच्या गाड्यामध्ये जर पुण्यात प्रवासीचा मृत्यू झाला, यासाठी पोलिसांचे वाहतूक शाखेचे काय प्रयत्न राहील? यामध्ये आपण सतत कारवाई करत असतो, ज्यामध्ये MV ऍक्ट 66/192 या कलमानुसार अवैध प्रवासी वाहतूक याच्या कारवाई करत असतो. तसेच या संदर्भात आम्ही RTO विभाग, परिवहन विभाग आहे त्यांनाही आम्ही पत्र व्यवहार करू. तसेच यामध्ये भविष्यातही आम्ही संयुक्त कारवाई करायची तजवीज पण ठेवलेली आहे. आम्ही 3ही ट्रॅफिकचे जे विभाग आहेत या विभागामार्फत आणि RTO मार्फत संयुक्त कारवाई करणार आहोत आणि आमच्या या कारवाया सुरू आहेत. साहेब, ज्या प्रकारे आपले पोलीस कर्तव्यावर राहतात आणि जे वाहतुकीचे नियम मोडतात त्यांच्यावर कारवाई करतात, त्यांना चालन करतात, परंतु ती व्यक्ती
किंवा तो वाहन मालक जेव्हा आपली गाडीला विक्री करतो आरटी विभागामध्ये, तेव्हा तिच्या ऍपमध्ये कोणत्याही प्रकारचे वाहतूकचे चालन सिटी पोलीसचे, आयुक्तालयाचे, ग्रामीण पोलीसचे दिसत नाही आणि तो परभाऱ्याच्या परभारे आपला वाहन विकून टाकतो. यामध्ये खात्री केली जाईल की आरटीओ विभागानं डॉक्युमेंट्स क्लिअर आहेत किंवा कसे, याबाबत आम्ही संबंधित विभागाला पत्रव्यवहार करू की जे काही वाहन विक्री वगैरे होते यामध्ये त्या वाहनावरती कोणते चालान आहेत किंवा कसे, याबाबत खात्री केली जाईल आणि संबंधित विभागाला पत्रव्यवहार पण केला जाईल. स्कूल व्हॅन जे चालत आहे यांची जात पडता म्हणजे यांची पडताळणी केली आहे, यांचे सर्व कागदपत्रांनी फिटनेस, स्कूल व्हॅन आहेत, ऑटो आहेत. आपण यापूर्वी विविध शाळांमध्ये आणि कॉलेजेसमध्ये जाऊन मिटिंग घेतलेली आहे. ज्या स्कूल व्हॅन्स आहेत त्यांचं फिटनेस बाबत आरटीओ विभागालाही समन्वय साधलेला आहे. पोलीस, ट्रॅफिक पोलीस आणि आरटीओ असं आम्ही संयुक्त यामध्ये मोहीम घेतलेली आहे यापूर्वी पण, आणि ही मोहीम अशीच पुढे चालू राहणार आहे. यामध्ये जर कोणतं अनफिट वाहन असेल तर त्याच्यावर निश्चित कारवाई केली जाईल आणि त्यांचं लायसन्स रद्द करण्याची पण प्रक्रिया सुरू केली जाईल. शेवटचा प्रश्न, ज्या प्रकारे वाहतुकीचे नियम मोडणारे जास्त तर टीनेजर विद्यार्थी आहे, म्हणजे ज्यांच्याकडे लायसन्स सुद्धा नसते, अशा सुद्धा विद्यार्थ्यांना आपल्या काय सूचना आहेत, त्यांच्या पालकांना सूचना काय की कसे नियम आलेले आहेत जेणेकरून त्यांच्या पालकांना उद्या जेलमध्ये जावं लागू शकतं? बरोबर आहे. यामध्ये आम्ही वाहतूक विभागाच्या मार्फतीने जास्तीत जास्त अवेअरनेस क्रिएट करत आहोत. शाळा कॉलेजेसमध्ये जाऊन आमचे वाहतुकीचे अधिकारी, अंमलदार यामध्ये कायद्याविषयी जागृती करत आहेत की टीनेजर विद्यार्थी, विशेषतः ज्यामध्ये अंडर 18 आहेत, अंडर एज जे आहेत, जे विद्यार्थी जर विना लायसन्स गाडी चालवत असतील तर त्यांच्या पालकांनाही यामध्ये समज देण्यात येईल आणि तसं अवेअरनेस आपण शाळा कॉलेजेसमध्ये जाऊन क्रिएट करत आहोत, जेणेकरून भविष्यात त्यांच्याकडून कोणताही अपघात वगैरे झाला तर त्यासाठी त्यांचे पालक जबाबदार राहतील. या संदर्भामध्ये आम्ही कायदेशीर तरतुदी आणि वेळोवेळी अवेअरनेस क्रिएट करत आहोत. शहरातील ट्रॅफिक नियंत्रणासाठी पोलिसांनी पुन्हा एकदा आपली कमर कसली आहे. नियम तोडणाऱ्यांवर कारवाई होणारच, पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे नागरिकांनी सहकार्य केल्याचंही शहरातील वाहतूक व्यवस्था खऱ्या अर्थानं सुधरेल. सध्या आपण पाहतोय की मान्सून परतल्यासारखं आलाय, पण शेतीत पाणी नसल्याने जंगली जनावरं गावाकडे येत आहे. अशाच एका घटनेत दर्यापूर आसेगाव रोडवर एक मोठा अपघात घडलाय. श्रीराम फायनान्सचे 2 कर्मचारी गाडीवरून जात असताना त्यांच्या समोर अचानक एक जंगली जनावर आले आणि त्यामुळे झालेल्या अपघातात ते गंभीर जखमी झालेत. त्यांच्या मदतीला धावून आलेल्या एका व्यक्तीने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. अपघात कसा घडला आहे, पुढे काय झाले याबद्दल सविस्तर माहिती पाहूया. दर्यापूर आसेगाव रोडवरील माटरगाव ते मोचळा या दरम्यान ही घटना घडली. श्रीराम फायनान्सचे कर्मचारी दुचाकीवरून जात असताना अचानक गाडी समोर एक जंगली जनावर आडवे आले. यामुळे झालेल्या जोरदार धडकेत दुचाकीवरील दोघेही कर्मचारी रस्त्यावर कोसळले. त्यांना डोक्याला, हातांना आणि पायांना गंभीर दुखापत झाली. यावेळी तिथे उपस्थित असलेल्या मंगलमूर्ती पॅथॉलॉजी लॅबचे संचालक संदीप पाटील गुडदे आणि त्यांच्या कुटुंबाने तातडीने मदतीचा हात दिला. त्यांनी जखमींना आपल्या गाडीत बसवून चंद्रपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यांनी दाखवलेल्या माणुसकीमुळे आज जगात माणुसकी जिवंत आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. पाहिजे आणि तसं हे कार्य करायला पाहिजे आणि त्यानिमित्त मी ह्या क्षेत्रात असल्यामुळे आणि माझी पत्नी आणि मी सोबत असल्यामुळे आणि माझ्याबरोबर चॅनलवाले सुद्धा सोबतच होते. नाशिर शाह म्हणून माझे ते परममित्र आहे. आम्ही व्यक्तीच्या गाडी थांबवली आणि त्यांना सोबत घेऊन उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल केले. सगळ्यात महत्त्वाचं त्यांना माहितीच्या हिशोबाने माहिती कळवली की आणि त्यांच्याकडून नंबर वगैरे घेऊन ते श्रीराम फायनान्समध्ये काम करतात. त्यांचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांना प्रत्येकाला कॉल करून त्यांना आम्ही इथं पोहोचण्यासाठी कसे सांगण्यात आलं. जंगली जनावरे गावाकडे येण्याची ही घटना काही नवीन नाही, परंतु अशा परिस्थितीत आपली माणुसकी कशी जपावी याचे उत्तम उदाहरण संदीप पाटील गुडदे यांनी दाखवून दिले आहे. त्यांनी वेळेवर मदत केल्यामुळे दोन्ही कर्मचाऱ्यांचा जीव वाचला. सध्या दोन्ही जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहे. अमरावती शहरात प्रशासनाच्या भ्रष्ट कारभाराचा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे, जिथे सामान्य नागरिकांना सध्या कामासाठी मनपाच्या पायऱ्या झिंजवाव्या लागतात. तिथेच काही अधिकारी आणि व्यावसायिक संगनमत करून आरक्षित भूखंडावर बेकायदेशीरपणे पंप उभारतात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका प्रकरणात घेऊन जाणार आहोत, जिथे एका जागृत नागरिकाने मनपा अधिकाऱ्यावर संगनमताचा आरोप करत थेट आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.
संत कवरधाम राजापेठ प्रभागातील हा मुद्दा नेमका काय आहे पाहूया या विशेष रिपोर्टमध्ये. अमरावती महानगरपालिकेच्या प्रशासकीय कार्यक्षमतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. राजापेठ परिसरातील एका आरक्षित जागेवर सुरू असलेल्या बेकायदेशीर बांधकामांवरून मनपाच्या कार्यप्रणालीवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. एका जागरूक नागरिकाने तब्बल 1 वर्षापासून केलेल्या पाठपुराव्यानंतरही प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई केली नाही असा त्यांचा दावा आहे. हा संपूर्ण प्रकार फरशी स्टॉप येथील अंबा नाल्याच्या अगदी जवळच्या एका आरक्षित भूखंडाशी संबंधित आहे. या जागेवर इंडियन ऑटो गॅस पंप उभारला जात आहे. तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार ही जागा ग्रंथालय आणि सार्वजनिक सेवेसाठी मनपाने आरक्षित केली होती. मात्र काही भ्रष्ट अधिकाऱ्यांनी गॅस पंप संचालकाशी हातमिळवणी करून गैरमार्गाने या जागेचा वापर केला. सर्वात गंभीर बाब म्हणजे या जागेसाठी सादर केलेल्या खरेदी खतात मोठा घोळ आहे. 1953 साली नोंदणीकृत दाखवलेले हे खरेदी खत 2005 सालच्या स्टॅम्प पेपरवर आहे असा आरोप तक्रारदाराने केला आहे. ही थेट शासनाची फसवणूक असून पंप संचालक आणि संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. गेल्या 1 वर्षापासून माहिती अधिकार अधिनियमांतर्गत तक्रारी आणि निवेदने देऊनही मनपा प्रशासन केवळ थातुरमातुर कारवाईचे आश्वासन देत आहे. वृक्षतोडीच्या बाबतीतही चुकीची कागदपत्रे देण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. आता जर दोषींवर कडक कारवाई झाली नाही तर 14 ऑगस्ट 2025 पासून मनपा कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. तरी आहे अमरावतीतील प्रशासकीय भ्रष्टाचाराचे आज ताजे उदाहरण. एका नागरिकाच्या 1 वर्षाच्या पाठपुराव्यानंतरही प्रशासन जर जागे होत नसेल तर सर्वसामान्य माणसाला न्याय कसा मिळेल? आता या गंभीर आरोपाची चौकशी होते का? दोषींवर कारवाई होते का? की नेहमीप्रमाणे हाही मुद्दा थंड बसल्यात जातो? आणि सर्वात महत्त्वाचे, येत्या 14 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या उपोषणाची दखल मनपा प्रशासन घेते का हे पाहणे महत्त्वाचं ठरेल. पावसाने उद्ध्वस्त झालेल्या संत्र्यांच्या बागाची व्यथा घेऊन अमरावतीचे शेतकरी आज न्याय मागण्यासाठी इथे आले. पण इथे त्यांना भेटायला कोणीच नव्हते. ज्यांनी लोकांचे प्रश्न ऐकून त्यांच्यावर तोडगा काढायचा आहे तेच अधिकारी कार्यालयातून गायब आहेत. एका बाजूने निसर्गाची अवकृपा, दुसरीकडे शासनाची अनास्था, या दुहेरी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांची ही कहाणी पाहूयात सविस्तर रिपोर्टमध्ये. अमरावती जिल्ह्याचा अभिमान असलेले संत्रा उत्पादन आज मोठ्या संकटात आहे. अंजनगाव सुरजी तालुक्यातील भंडारज गावातील शेतकरी ज्यांनी मोठ्या आशेने आपल्या शेतात संत्रा पिकवला, त्यांच्या स्वप्नांवर ऑगस्ट 2024 मध्ये झालेल्या संततधार पावसाने पाणी फेरले. संत्र्याची मोठ्या प्रमाणावर गळती झाली आणि शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले गेले. मी निलेश चोपडे, तालुका अंजनगाव सुरजी. आमचे 2024 ऑगस्टमध्ये संत्रा आणि निंबूची फळगळ झाली. मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले. त्याकरिता आम्ही तहसील कार्यालय अंजनगाव सुरजी इथं बऱ्याचदा चक्रा मारल्या, पण त्यांचे उडवाउडीचे उत्तर आम्ही कलेक्टर ऑफिसमध्ये निवेदन घेऊन आलो. पण आज इथं आल्यानंतर आम्हाला कलेक्टरसुद्धा भेटायला तयार नाहीत आणि उपजिल्हाधिकारी हे सुद्धा भेटायला तयार नाहीत. आमचं निवेदन स्वीकारायला तयार नाही. आमच्या शेतकऱ्यांना शेतीला खर्च लावण्याकरिता आज पैसा नाही आहे. गेल्या 4 महिन्यापासून आमचे जे पैसे आहेत, शेतकऱ्यांचे जे हक्काचे पैसे आहेत, ते पैसे आम्हाला मिळत नाहीत. त्यासाठी आम्ही इथं आलेलो. किती शेतकरी आहे, नेमकी काय मागणी आहे तुमची? आम्ही 25 ते 30 शेतकरी आहोत. आम्ही 25 ते 30 शेतकरी आज आमच्या भंडारज गावामधून आलेलो आहोत आणि आमची जी मागणी आहे, आम्हाला जे आमचे हक्काचे पैसे आहेत ते मिळाले पाहिजे. शासनाने मदत जाहीर केली खरी, पण ती मदत केवळ 20% शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचली, तर उर्वरित 80% शेतकरी आजही मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. एकीकडे निसर्गाचा कोप आणि दुसरीकडे विविध रोगांमुळे होणारी फळगळ, यामुळे शेतकरी आधीच हैराण आहेत. आजच्या बदलत्या वातावरणामुळे पुन्हा एकदा संत्र्यांची गळती सुरू झाली आहे. या सर्व परिस्थितीत न्याय मागण्यासाठी आणि थकीत नुकसान भरपाई मिळवण्यासाठी शेतकरी मोठ्या आशेने अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले, पण त्यांची निराशा झाली. निवेदन स्वीकारण्यासाठी जिल्हाधिकारी किंवा निवासी जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित नव्हते. शेतकऱ्यांच्या संतप्त भावनांचा उद्रेक झाला. आम्ही या अस्मानी आणि सुलतानी संकटात सापडलो असताना आम्हाला मदत का मिळत नाही, याला एवढा उशीर का लागत आहे, असे प्रश्न उपस्थित करत त्यांनी तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी केली. शेतकऱ्यांचा हा
काय नाव आहे तुमचं आणि काय मी मागणी? रितेश वंजारी भंडारचा शेतकरी आहो मी. 4 महिने झाले ई KYC केली, तहसीलवर चक्रा मारल्या. मॅडम म्हणते ई KYC पूर्ण क्लिअर आहे, तुमचे पैसे येऊन जातील. थकलो तिथं जाऊ. आज कलेक्टर ऑफिसला आला. आज 100 किलोमीटरवरून आम्हाला कामधंदा सोडून इथं यायला लागलं. तर आज इथं निवेदन कोणी स्वीकारायला तयार नाही. सरकार ह्या घोषणाचा पाऊस करू राहिला, पण तरी आमच्यापर्यंत आमची शासकीय जे निसर्ग फळगळ झाली आमची, ती आमच्यापर्यंत मदत पोहोचल्या चालली नाही. हे आम्ही ऐकीने शासनाचा या वतीने निषेध करतो. काहून की आज आम्हाला इथं कलेक्टर ऑफिसला यायला लागलं, आज कामधंदा सोडून यायला लागलं. आज कोणीच शेतकऱ्यांचं मजबुरीवाली कोणीच नाही आहे. आता तुम्हीच पाहून घ्या की आता ह्या अन्याय किती चालू आहे शेतकऱ्यावर. आणि तहसीलदार पोकार मॅडम हजर राहत नाही. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही कलेक्टरचा मी आदेशपत्र काढले, मी लेटर पाठवलं, सर्व इथून क्लिअर आहे असे आम्हाला आश्वासन देतात. आम्ही घराकडे निघून जातो. अशा प्रकारे आम्हाला हे टाळाटाळ करून राहिले आणि शासकीय मदतपासून वंचित करून राहिले. कर्जमाफी तर सोडा, पण आमची जे नुकसान झालं त्याचे पण पैसे मिळून नाही राहिले आम्हाला. निरा घोषणाचा पाऊस चालू केला. आणि विशेष म्हणजे अमरावती जिल्हा हा पालकमंत्र्याचा आहे. त्यांनी या गोष्टीवर सर्वात जास्त या जिल्ह्यावर लक्ष ठेवलं पाहिजे. शेतकरी कोणताच नाराज झाला नाही पाहिजे. तरी आमचे हे सर्व शेतकरी आम्ही या अमरावती शहरामध्ये आम्ही कलेक्टर ऑफिसवर आलो. आता इथं निवेदन स्वीकारायला कोणी तयार नाही, तर आम्ही जायचं तर कुठे जायचं? आता तुम्हीच सांगा आम्ही काय करायचं. शेतकऱ्यांचा हा आवाज आज फक्त अमरावती पुरता मर्यादित नाही, तर तो संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा आक्रोश आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे हतबल झालेल्या या शेतकऱ्यांची व्यथा ऐकण्यासाठी प्रशासन कधी जागे होणार, असा खरा प्रश्न उपस्थित होत आहे. आज जिल्हाधिकारी कार्यालयातून निराश होऊन परतलेल्या या शेतकऱ्यांच्या डोळ्यातील वेदना आणि मनातल्या संतापाचा उद्रेक पुन्हा होणार नाही, याची काळजी प्रशासनाने घेतली पाहिजे. अन्यथा असंतोष आणखी वाढू शकतो. भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. तपोवन पासून फक्त 1.5 किलोमीटर अंतरावर राधानगरी लेआउट लेक व्ह्यू प्लॉट सह मोजकेच प्लॉट शिल्लक. त्वरित संपर्क करा 9930706667 किंवा 7620433325 या क्रमांकावर. आज आम्ही आपल्याला एक अशा गावाबद्दल सांगणार आहोत जिथे केवळ धार्मिक श्रद्धेमुळेच नाही, तर निसर्गाला साद घालण्यासाठीही एक विशेष आयोजन करण्यात आले. धारणी तालुक्यातील मान्सूनची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी कुसुमकोट बुजुर्ग येथील हनुमान मंदिरात अखंड रामायण पाठाचे आयोजन करण्यात आले. धारणी तालुक्याच्या मुख्यालयापासून अवघ्या 3 किलोमीटर अंतरावर असलेल्या कुसुमकोट बुजुर्ग गावात जागृत हनुमान मंदिर आहे. या मंदिराशी केवळ या गावातीलच नव्हे, तर संपूर्ण तालुक्यातील आध्यात्मिक भावना जोडलेल्या आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही येथे अखंड रामायण पाठाचे आयोजन करण्यात आले होते. स्थानिक ग्रामस्थांच्या मध्ये मेळघाटातील शेतकरी रामायण पाठाशिवाय सुखावत नाही आणि जोपर्यंत हा पाठ होत नाही तोपर्यंत तालुक्यात पाऊस पडत नाही. मंदिराचे वैशिष्ट्य असे आहे की रामायण आणि हनुमान चालीसा पठण केल्याने संपूर्ण धारणी तालुक्यात पावसाची हजेरी लागते, अशी नागरिकांची दृढ श्रद्धा आहे. यामुळेच पावसासाठी आर्त प्रार्थना करत गावकऱ्यांनी या अखंड रामायण पाठाचे आयोजन केले. अनेक भाविक या पाठात सहभागी झाले असून संपूर्ण परिसर रामनामाच्या जयघोषाने भक्तिमय झाला. ही धार्मिक परंपरा अनेक वर्षांपासून सुरू असून ग्रामस्थांच्या श्रद्धेमुळेच ती आजही टिकून आहे. निसर्गाच्या अनियमितपणामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी ही श्रद्धा, त्यांची आशा आणि एकजुटता दर्शविते. आता पाहूया ही भक्ती आणि विश्वास पावसाला आकर्षित करण्यात यशस्वी ठरतो का. विठ्ठल रुक्मिणीच्या पावनभूमीत कौंडण्यपूर येथे एक विशेष होळ्याचे आयोजन करण्यात आले होते. निमित्त होते भाजपा जिल्हा ग्रामीण अध्यक्ष रविराज देशमुख यांच्या वाढदिवसाचे. या वाढदिवसाच्या शुभेच्छासोबतच परिसरातील नागरिकांसाठी एका भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले, ज्याचा हजारो लोकांनी लाभ घेतला. पाहुयात या सोहळ्याचा सविस्तर वृत्तांत. अमरावती जिल्ह्याच्या ग्रामीण राजकारणात एक महत्त्वपूर्ण नाव असलेले भाजपा जिल्हा ग्रामीण अध्यक्ष रविराज देशमुख यांचा वाढदिवस नुकताच कौंडण्यपूर येथे मोठ्या उत्साहात साजरा झाला. त्यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त एक भव्य आरोग्य महाशिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरामध्ये अस्थिरोग, कान, नाक, घसा, चर्मरोग, स्त्रीरोग आणि बालरोग यासारख्या विविध क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांची टीम उपस्थित होती. विशेष म्हणजे या शिबिरात केवळ आरोग्य तपासणीच नव्हे, तर नेत्र तपासणी, मोफत चष्मे वाटप आणि विविध शल्य प्रक्रियाची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली होती. या शिबिराचा लाभ
घेण्यासाठी परिसरातील हजारो नागरिकांनी गर्दी केली होती. या शिबिरात अस्थिरोग, कान, नाक, घसा, चर्मरोग, स्त्रीरोग आणि बालरोग यासारख्या विविध क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांनी सेवा दिली. विशेष म्हणजे या शिबिरात नेत्र तपासणी, मोफत चष्मे वाटप आणि गरजेनुसार विविध शल्य प्रक्रियाचीही सोय उपलब्ध होती. हजारो ग्रामीण नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला. यावेळी रविराज देशमुख यांना शुभेच्छा देण्यासाठी अमरावती जिल्ह्यातील भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, माजी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य आणि सरपंच मोठ्या संख्येने उपस्थित होते. शालिनीताई नेगी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या टीमने आरोग्य तपासणीची जबाबदारी यशस्वीपणे पार पडली. या शिबिरामुळे ग्रामीण भागातील गरजू जनतेला मोफत आणि दर्जेदार वैद्यकीय सेवा मिळाली, ज्यामुळे देशमुख यांच्या वाढदिवसाला एक सामाजिक आणि सकारात्मक चेहरा मिळाला. भाजपा जिल्हा ग्रामीण अध्यक्ष रविराज देशमुख यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने विठ्ठल रुक्मिणीच्या पावनभूमीत कौंडण्यपूर येथे भव्य अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यानिमित्त परिसरातील नागरिकांसाठी एक विशेष आरोग्य महाशिबिराचे आयोजन करण्यात आले. तर असा होता रविराज देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित अभिष्टचिंतन सोहळा आणि भव्य आरोग्य शिबिराचा वृत्तांत. स्वच्छता आणि वृक्षारोपण या दोन महत्त्वपूर्ण विषयांवर जनजागृती करण्यासाठी एक शाळेने पुढाकार घेतला आहे. तळवेल येथील शंकर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी काढलेली दिंडी सध्या सर्वत्र चर्चेचा विषय बनली आहे. या दिंडीमध्ये चिमुकल्यांच्या घोषणांनी संपूर्ण वातावरण कसं भारून गेलं, पाहूया सविस्तर रिपोर्टमध्ये. तळवेल शांत दिसणारं गाव, पण आज या गावात उत्साहाचं आणि जागृतीचं वातावरण आहे. निमित्त आहे शंकर विद्यालयाने काढलेली वृक्ष व स्वच्छता दिंडी. गांधी तीर्थ स्वच्छ शाळा स्पर्धेच्या निमित्ताने आणि राष्ट्रीय हरित सेनेच्या संकल्पनेतून ही दिंडी आयोजित करण्यात आली होती. झाडे लावा, झाडे जगवा, स्वच्छ गाव सुंदर गाव, एकच लक्ष गाव स्वच्छ अशा घोषणांनी आसमंत दुमदुमून गेलं होतं. विशेष म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याच्या हातात एक रोपटं होतं. त्यांनी वेगवेगळ्या आकर्षक वेशभूषा परिधान केल्या होत्या. कुणी झाड बनलं होतं तर कुणी महात्मा गांधी. दिंडी पुढे जात असताना विद्यार्थ्यांनी गावातील विविध ठिकाणी वृक्षारोपणही केलं. हा एक अनोखा आणि महत्त्वाचा उपक्रम ठरला. शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक भास्कर काळे यांच्या हस्ते तुळशी आणि कडुलिंबाच्या झाडाचे पूजन करून दिंडींची सुरुवात झाली. या संपूर्ण कार्यक्रमाचं नियोजन हरित सेनेचे प्रभारी डॉक्टर तुषार देशमुख यांनी केलं. या दिंडीत शिक्षक आणि कर्मचारी वृंदही सहभागी झाले होते. गावकऱ्यांनीही या उपक्रमाचं भरभरून कौतुक केलं. ही दिंडी केवळ एक कार्यक्रम नसून ती तळवेल गावासाठी एक नवीन सुरुवात ठरली आहे. खरोखरच चिमुकल्यांनी सुरू केलेला हा उपक्रम खूप कौतुकास्पद आहे. वृक्षारोपण आणि स्वच्छतेचं महत्त्व त्यांच्या घोषणांमधून आणि कृतीमधून दिसून आलं. या दिंडीमुळे तळवेल गावात पर्यावरणाविषयी एक सकारात्मक संदेश पोहोचला आहे. हीच खरी सामाजिक जागृती आहे. पुन्हा भेटूया लवकरच. तोपर्यंत पाहत रहा सिटी न्यूज. नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी तालुक्यात शेतकऱ्यांवर मोठं संकट ओढवलं आहे. एका अज्ञात ट्रॅक्टरने कालव्यात ॲसिडयुक्त केमिकल पाणी टाकल्यामुळे जवळपास 200 एकरवरील भात शेती पूर्णपणे जळून खाक झाली आहे. यामुळे शेतकऱ्याच्या डोळ्यासमोरचं उभं पीक नष्ट झालंय. या घटनेमुळे शेतकरी संतप्त झाले असून तातडीने नुकसान भरपाईची मागणी करीत आहेत. पाहूया सविस्तर रिपोर्ट.
नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी तालुक्यातल्या नांदगाव, वाघोली आणि वराडा गावामध्ये सध्या चिंतेचं वातावरण आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वरील पेंच पाटबंधारेच्या कालव्यात 5 ऑगस्ट रोजी पहाटे 3 ते 4च्या सुमारास एक अज्ञात टँकर चालकाने ऍसिडयुक्त केमिकल सोडले. हे विषारी पाणी कालव्याच्या प्रवाहाबरोबर शेतात शिरले आणि होत्याचं नव्हतं झालं. या केमिकलमुळे शेतकऱ्यांचं जवळपास 200 एकरवरील भात पीक पूर्णपणे जळून गेलं आहे. काही शेतकऱ्यांनी नुकतीच लावणी केली होती, तर काही शेतकरी लावणीच्या तयारीत होते. या ऍसिडयुक्त पाण्यामुळे भाताची रोपं करपली आहे. केवळ पीकच नाही तर शेत जमीनही नापीक झाली आहे. सकाळी 5:30-6 वाजता टँकरद्वारे म्हणा किंवा ड्रमद्वारे म्हणा कॅनलमध्ये केमिकल सोडण्यात आलं आहे. ते अचानक महेश काकडे आणखी 2-4 लोकांना ते नजरेस आलं. त्यामुळे त्यांनी सर्व 100-200 कास्तकाराला बोलावून स्पॉट इन्क्वायरी केली व पोलीस स्टेशनला माहिती दिली. तसेच पटवारी यांना सूचित करण्यात येणार आहे. तरी मागच्या वर्षी जसं झालं, मागच्या वर्षी तेवढं काही फरक पडला नाही, पण यावर्षी शेती पूर्ण लाल झाली. महेश काकडे यांच्या शेतात आम्ही सध्या उभे आहोत. त्यांच्या शेतात जर पाहिलं तर पूर्ण लालच लाल दिसते. त्यांच्या केमिकलचा खूप असर पडते. केमिकल पाणी वाहत असताना जनावरांनी जर पाणी पिलं, म्हैस किंवा गायीनं पाणी केलं, त्याला रोग होण्याची शक्यता आहे. म्हणून याकरता गव्हर्नमेंटनं किंवा याच्या जिम्मेदार लोकांना याकडे लक्ष देऊन त्वरित कारवाई करावी. जमिनीचा रंग लालसर झाला असून कालव्याच्या बाजूचे गवतही जळून गेले आहे. स्थानिक शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या वर्षीही असाच प्रकार डुमरी येथील पवन टिकम यांच्या शेतात घडला होता आणि त्यामुळे त्यांची शेती नापीक झाली होती. या घटनेमुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी केमिकल टँकर चालक आणि मालकावर कठोर कारवाई करण्याची आणि त्यांच्याकडून नुकसान भरपाई वसूल करून ती तातडीने देण्याची मागणी केली आहे. आज सकाळी एकदम सकाळी 4 ते 5च्या सुमारास नॅशनल हायवे नंबर 7 केरडी फाट्यापाशी एका छोट्या कॅनलमध्ये कोणीतरी केमिकल सोडलं अज्ञात व्यक्तींनी. ट्रकद्वारे सोडलं की ड्रमद्वारे सोडलं याच्याबद्दल आयडिया नाही आहे, पण त्या केमिकल सोडल्यामुळे पूर्ण शेतीचे नुकसान झालेलं आहे आणि कमीत कमी 100 ते 150 एकर कास्तकारी लोकांची खराब झालेली आहे. आणि हा अनुभव मागच्या वर्षी पण झाला आहे. यांच्या स्वतःच्या शेतात असंच केमिकल गेलं होतं. आतापर्यंत त्या शेतीमध्ये नापिकी सुरू आहे. तरी आम्ही शासनाला विनंती केली आहे. सकाळपासून एसडीओ साहेबाला फोन केले आहे, तहसीलदारांना फोन केले आहे, सर्व लोकांनी इथे व्हिजिट दिली आहे. पण आमची शासनाला आणि पोलीस स्टेशनला विनंती आहे की त्यांनी त्या केमिकल सोडण्यावाला ट्रक किंवा टँकर जो पण असेल त्यांना लवकरात लवकर पकडून आणि जे पण कास्तकाराचं नुकसान झालं आहे त्यांना नुकसान भरपाई किंवा काहीतरी मदत करावी ही आमची शासनाकडे विनंती आहे. घटनेची माहिती मिळताच कन्हान पोलीस, तलाठी आणि कृषी अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा केला. मी शेतामध्ये येताना जेव्हा माझ्या तिथे एक बंधारा आहे रोडवर तिथं बघितला तर पाणी पूर्ण पिवळं आहे, पण तो स्टोर वॉटर आहे, वाहता पाणी नाही आहे, कोणाच्या शेतामध्ये गेला नाही आहे. मी माणसांना तिथं पाणी प्यायसाठी आणखी ढोरांना पाणी पाजायसाठी बंदी केली आहे. त्याच वेळेमध्ये महेश काकडेजी यांचे मला मोबाईल आला. आमच्या आंबडी फाट्याच्या आपल्या केरडी फाट्याच्या शेतीवर कोणी केमिकल टाकलेलं आहे कॅनलमध्ये. मी लगेच तिथून पाहायला आलो. इथं पटवारी साहेब वगैरे आले आहेत, पोलीस स्टेशन कणांचे कर्मचारी आलेले आहेत, सर्व लोक जमलेले आहेत. खरोखरच जिथं यांची शेती जिथंपर्यंत पाणी गेलेलं आहे कॅनलच्या तिथंपर्यंत या बांध्या पूर्ण नापिकीमध्ये आल्या म्हटलं तरी हरकत नाही. करता मी शासनाला विनंती करतो की शासनाने लवकरात लवकर याची मोका चौकशी करावी. आणखी जे लोक केमिकल टाकीत आहेत त्यांना आपला सीसी फुटेजद्वारे त्यांना पकडण्यात यावं, त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, शेतकऱ्यांना मुआवजा देण्यात यावा. पुढील कारवाईसाठी हे प्रकरण उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारांकडे पाठविण्यात येणार आहे. दरम्यान शेतकऱ्यांना हे दूषित पाणी जनावरांना पाजू नये असे आवाहन करण्यात आले आहे. खरंच ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे आणि आर्थिक संकटात असलेल्या शेतकऱ्यावर या घटनेमुळे मोठं संकट कोसळलं आहे. प्रशासनाने या गंभीर घटनेची नोंद घेऊन दोषीवर तातडीने कारवाई करावी आणि पीडित शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी अशी अपेक्षा आहे. आज आपण एका महत्त्वपूर्ण बातमीबद्दल बोलणार आहोत, ज्यामध्ये पोलिसांनी बनावट नोटांच्या एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. नागपूरच्या तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली असून यामध्ये 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 500 रुपयाच्या बनावट नोटांचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. चला पाहूया सविस्तर रिपोर्ट.
नागपूरच्या तहसील परिसरात पोलिसांच्या गस्ती पथकाला गुप्त माहिती मिळाली. मेयो हॉस्पिटल जवळच्या गार्ड लाईन परिसरात 2 संशयित व्यक्ती बनावट नोटा घेऊन फिरत असल्याची ही माहिती होती. पोलिसांनी तात्काळ यावर कारवाई करत वर्णनानुसार 2 इसमांचा शोध सुरू केला. जवळपास 200 मीटर अंतरावर रेल्वे क्वार्टर समोर पोलिसांना ते दोघे जण एका काळ्या बॅगसह आढळले. पोलिसांनी सापळा रचून दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले आणि पंचायतसमक्ष त्यांची झडती घेतली. झडती दरम्यान त्यांच्याकडील काळ्या रंगाच्या बॅगेत 500 रुपयांच्या एकूण 243 बनावट नोटा सापडल्या. या नोटांचे बंडल तपासले असता त्यावरील कागद आणि प्रिंटिंगमध्ये अनेक त्रुटी आढळल्या. विशेष म्हणजे एकाच क्रमांकाच्या अनेक नोटा एकाच बंडलमध्ये होत्या, ज्यामुळे त्या बनावट असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी दोन्ही आरोपींना बनावट नोटांसह 2 मोबाईल फोन जप्त केले आणि नंतर त्यांना पोलीस ठाण्यात आणून त्यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 नुसार कलम 179, 180 आणि 3/5 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे बनावट नोटांच्या रॅकेटचा पर्दाफाश झाला असून पोलीस पुढील तपास करत आहेत. पोलीस स्टेशन तहसीलच्या हद्दीमध्ये आमचे डीबी पथकचे कर्मचारी पेट्रोलिंग गस्त करत असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली की गार्डलाईन परिसरामध्ये 2 संशयित इसम हे संशयित फिरत आहेत आणि त्यांच्याजवळ बनावट नोटा असण्याची शक्यता आहे. करता मिळालेली बातमी त्यांनी आम्हाला सांगून आणि खात्री करण्याकरता आम्ही संपूर्ण डीबी स्टाफला तिथे रवाना केलं अधिकाऱ्यांसह, पंचांसह. त्यावेळेस जी संशयित इसम होती ती तिथे बगदादीच्या दर्ग्याजवळ मिळून आले. त्यांना साईडला ताब्यात घेऊन त्यांची अंगझडती करण्यात आली. तेव्हा त्यांच्याजवळ 3 ते 4 पैशांची बंडलं मिळून आली आणि त्यामध्ये ज्या नोट्या होत्या त्या दिसताक्षणीच त्या बनावट असल्याचं लक्षात येत होतं आणि त्याप्रमाणे योग्य ती कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आणि ह्या आरोपींची नावं जमीरुल हुसेन, लोकमान शेख हुसेन, वय 27 वर्ष, राहणार कब्रेज टोला सादीपूर, जिल्हा मालदा, पश्चिम बंगाल. दुसरा आरोपी अजिम टानू शेख, वय 29 वर्ष, दुलालगंज कागळी, जिल्हा मालदा, पश्चिम बंगाल असा आहे. कामगिरी आमच्या पोलीस स्टेशन तहसीलचे PSI रसूल शेख यांच्यासोबत ग्रेड PSI राजेश ठाकूर, पोलीस शिपाई फिरोज खान, पोलीस शिपाई विनोद कातुरे, पोलीस शिपाई पवन साखरकर, पोलीस शिपाई संदीप शिरकुले यांच्या पथकाने केलेली आहे. सदरील कारवाई आम्ही माननीय पोलीस आयुक्त श्री रवींद्र कुमार सिंघल, माननीय सहपोलीस आयुक्त श्री नवीन चंद्र रेड्डी साहेब, माननीय अपर पोलीस आयुक्त राजेंद्र दाभाडे साहेब, माननीय DCP राहुल मोदी साहेब, माननीय ACP अनिता मोरे मॅडम यांच्या मार्गदर्शनात केलेली आहे. जे आरोपी ताब्यात आहेत त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी एका बॅगची चोरी केली होती. त्या बॅगमध्ये त्यांना त्या नोटा मिळून आल्या असं ते उडवाउडीची उत्तरं देत आहेत. तरी या संबंधाने आपण अधिक तपास आमचं स्टाफ आणि अधिकाऱ्यांना आम्ही करीत आहोत. माननीय न्यायालयाकडनं 5 दिवसांचा PCR मिळाला आहे. त्यामध्ये अधिकाधिक तपास करून तथ्य निष्पन्न करण्याचा प्रयत्न करीत आहोत. तर अशा प्रकारे नागपूर पोलिसांनी आपल्या सतर्कतेमुळे बनावट नोटांचा मोठा साठा जप्त केला आहे आणि 2 आरोपींना गजाळ केलंय. अशा प्रकारच्या गुन्ह्यांमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होऊ शकतो. या कारवाईमुळे भविष्यात अशा घटनांना आळा बसेल. नागपूर शहराच्या गिट्टी खदान पोलिसांनी हरवलेल्या 54 मोबाईलचा शोध घेत ते मूळ मालकांना परत केले आहेत. या मोबाईलची एकूण किंमत 10,56,500 रुपये आहे. ही कामगिरी नागपूर पोलिसांसाठी एक मोठं यश आहे. गिट्टी खदान पोलीस स्टेशनमध्ये विविध तक्रारी दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. या पथकाने अतिशय मेहनत घेऊन अनेक राज्यांमध्ये आणि शहरांमध्ये या हरवलेल्या मोबाईलचा शोध घेतला. बालाघाट, रीवा, वेस्ट बेंगाल, मालदा यांसारख्या लांबच्या ठिकाणांहून तसेच सावनेर, कामठी, गोंदिया आणि भंडारा सारख्या जवळच्या भागांमधून हे मोबाईल परत आणण्यात आले. या कामगिरीमुळे 23हून अधिक लोकांना त्यांचे हरवलेले फोन परत मिळाले आहेत. यामध्ये धीरेंद्र कांबळे, मोहम्मद अशफाक कुरेशी, गणेश फुलबांदे, जावेद अख्तर आणि हिमांशु शर्मा यांसारख्या अनेक नागरिकांचा समावेश आहे. पोलीस उपआयुक्त नित्यानंद झा आणि सहाय्यक पोलीस आयुक्त सुनीता मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास देशमाने यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कामगिरी यशस्वी केली. यात पोलीस हवालदार कमलेश साहू, गैबी नागरे आणि पोलीस शिपाई विक्रम ठाकूर यांचाही समावेश होता. यामध्ये जे सामान्य नागरिक होते ते सामान्य नागरिकांचे जे मोबाईल होते ते काही बाजारामधून हरवलेले होते, काही ते प्रवासादरम्यान त्यांच्या हरवलेले होते.
तसेच काही मोबाईल आहेत चोरीस गेलेले होते. तर सदरचे जे मोबाईल आहेत आम्ही टेक्निकल ॲनालिसिस करून माननीय CP सर रवींद्र कुमार सिंगल सर, जॉईंट CP माननीय रवींद्र चंद्र रेड्डी सर, नॉर्थ रिजन श्री दाभाडे सर, हमारे जोन के DCP नित्यानंद झा सर, ICP सदर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला टेक्निकल असिस्टंट फार प्रमाणात मिळाले. त्यांनी जे आम्हाला गायडन्स दिलेले होते किंवा जे गायडन्स दिले की हे मोबाईल कसे हस्तगत करायचे, त्या अनुषंगाने आमच्या टीममधले PI पांडे जे क्राईम PI आहेत गिट्टीकादान पोलीस स्टेशनचे, त्यासोबतच शाहू म्हणून कर्मचारी आहे, हेड कॉन्स्टेबल शाहू, हेड कॉन्स्टेबल गैबी यांच्या ह्या टीम तयार करून आम्ही हे जे मोबाईल आहेत हे परराज्यातून पण आणलेले आहेत, काही या ठिकाणी पण मिळाले आहेत आपल्याला. आणि आम्हाला फार आनंद झाला की यामध्ये आज आम्ही 60 मोबाईल जे आहेत ते सामान्य नागरिकांना देऊ शकलेलो आहे. आणि आणखीन भरपूर मोबाईल जे आहेत ते ट्रॅकवर आहेत, ते पण आम्ही आगामी काळामध्ये देत आहोत. मेरा फ़ोन जुलाई महीने में गया था, अभी 1 साल हो गया, पर सर ने बहुत मेहनत से हमको बहुत दिक्कत से मिला है, बहुत खुशी हुई है. सर ने मेहनत करके हम, मुझे ऐसा नहीं लगा कि उम्मीद नहीं थी, पर सर ने हमको ढूंढ के दिया है. मैं तो बहुत खुश हूँ, बहुत आभारी हूँ हमारे पुलिस थाने के डिपार्टमेंट से, उनकी सेवा से. वो जो हमारा फ़ोन ढूंढ करके दिए, बहुत बहुत खुश हूँ. और जितने हमारे सब भाई बंधुओं का गया उनको सबकी सेवा की है, ऐसी उनकी तरक्की हो, उनकी उन्नति हो, वृद्धि हो और उनको सदा कामयाबी ऐसे मिलते रहे. गिट्टीखदान पोलिसांच्या या कामगिरीमुळे नागरिकांना पोलिसांवरील विश्वास अधिक वाढला आहे. हरवलेल्या वस्तू परत मिळाल्याची आशा कमी असताना पोलिसांनी दाखवलेल्या या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होतंय. या घटनेने हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे की पोलीस नेहमीच जनतेच्या मदतीसाठी तत्पर असतात. भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. आजची सर्वात मोठी बातमी आहे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या अतिक्रमण हटाव मोहिमेबद्दल. शहराचा अधिक सुंदर आणि मोकळं बनविण्यासाठी महानगरपालिका सातत्याने प्रयत्न करीत आहेत, पण या मोहिमेला स्थानिक नागरिकांकडून अडथळे येत आहेत. नेमकं काय घडलं कांचनवाडी परिसरात, पाहूया या घटनेचा सविस्तर वृत्तांत. छत्रपती संभाजीनगर शहरात रस्ते आणि फुटपाथ मोकळे करण्यासाठी महानगरपालिकेने अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली. मागील महिन्यापासून सुरू असलेल्या या मोहिमेमुळे शहराच्या अनेक गावात सुधारणा दिसून येत आहे. मात्र जेव्हा ही मोहीम कांचनवाडी परिसरातील सातारा ते कांचनवाडी रस्त्यावर पोहोचली तेव्हा स्थानिक नागरिकांनी तीव्र विरोध केला. नागरिकांच्या म्हणण्यानुसार महानगरपालिकेने रस्त्याच्या दोन्ही बाजूला सारख्या पद्धतीने मार्किंग केलेली नाही. एकाच बाजूने मार्किंग केल्यामुळे काही लोकांचे बांधकाम सुरक्षित आहे, तर दुसऱ्या बाजूच्या लोकांचे बांधकाम काढले जात आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे आणि याच कारणामुळे त्यांनी मोहिमेला अडथळा निर्माण केला. या परिस्थितीत छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे आयुक्त यांनी घटनास्थळी पोहोचून नागरिकांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत. आयुक्त म्हणाले, या मोहिमेत अडथळा आणणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. महानगरपालिकेचा उद्देश शहराचे सौंदर्य वाढविणे आणि वाहतुकीची कोंडी कमी करणे हा आहे. मात्र नागरिकांच्या म्हणण्यानुसार प्रशासनाने निष्पक्षपणे काम करणे आवश्यक आहे. आता यावर पुढे काय कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. तरी होती छत्रपती संभाजीनगरमधील अतिक्रमण हटाव मोहिमेची सविस्तर माहिती. प्रशासनाचा उद्देश चांगला असला तरी नागरिकांच्या मनातील असंतोष आणि असमान मार्गिंगचा मुद्दा गंभीर आहे. यावर आता आयुक्त आणि स्थानिक प्रशासन काय उपाययोजना करतात हे पाहणे महत्त्वाचं ठरेल. आजची सर्वात मोठी बातमी भोकरदनमधून येत आहे, जिथे बस स्थानकावर प्रवाशाचे खिसे कापणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. पोलिसांनी या आरोपीचा एखाद्या चित्रपटातील दृश्याप्रमाणे पाठलाग करून त्याला अटक केली. भोकरदन बसस्थानकातून प्रवाशांच्या खिसे कापणाऱ्या टोळीला पकडण्यात भोकरदन पोलिसांना मोठं यश मिळालं आहे.
मंगळवारी एका प्रवाशाचं तिकीट मारून आरोपींनी रिक्षाने सिल्लोडच्या दिशेने पळ काढला होता. या घटनेची माहिती मिळताच प्रभारी पोलीस अधिकारी संतोष माने यांनी तात्काळ तपास पथक तयार केलं. पोलिसांनी या रिक्षेचा सिनेटाईल पाठलाग केला. सिल्लोड रोडवरील एका हॉटेलजवळ पोलिसांनी रिक्षा थांबवण्याचा इशारा दिला, पण रिक्षा चालकाने न थांबता पळ काढला. भोकरदन शहरात रिक्षा सोडून आरोपी शेतात पडून जात असताना उपनिरीक्षक पवन राजपूत आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांचा पाठलाग करून ताब्यात घेतले. या आरोपींकडून पोलिसांनी 2,13,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अटक केलेल्या आरोपींची नावे सय्यद इरफान, आकाश परदेशी आणि सय्यद सोहेल अशी आहेत. दरम्यान रिक्षा चालक रिजवान शेख मात्र पळून जाण्यात यशस्वी झाला आहे. पाठलाग करताना रस्त्यात आरोपींनी काही नोटा फेकल्या, ज्या नागरिकांनी गोळा केल्याचंही समोर आलं आहे. भोकरदन बसस्थानकातून प्रवाशांचे खिसे कापणाऱ्या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे. सिनेमातील दृश्याप्रमाणे थरारक पाठलाग करून पोलिसांनी 3 आरोपींना पकडले. या कारवाईत पोलिसांनी 2,13,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त केलाय. चामोर्शी शहरातील एक गंभीर समस्येवर आज आपण प्रकाश टाकणार आहोत. शहरातील वाडवंटी चौकातील PM श्री नूतन शाळेच्या परिसरात अवैध दारू विक्रीचा सुळसुळाट वाढला आहे. शाळेच्या अगदी जवळच होत असलेल्या या बेकायदेशीर कृत्यामुळे विद्यार्थी आणि शिक्षकांना मोठा त्रासाला सामोरे जावं लागतंय. या समस्येची दखल घेत शाळा समिती आणि शिक्षकांनी पोलीस प्रशासनाकडे तक्रार केली आहे. चला पाहूया सविस्तर माहिती. चामोर्शी शहरातील वाढवंटी चौकात असलेल्या PM श्री नूतन शाळेच्या परिसरात गेल्या काही दिवसांपासून अवैध दारू विक्री मोठ्या प्रमाणात सुरू आहे. शाळेच्या जवळच असलेल्या एका पानटपरी परिसरात दारू विक्रेते बिनधास्तपणे आपला धंदा चालवत आहेत. यामुळे शाळेत ये जा करणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. दारू पिणारे लोक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मोटारसायकली लावतात, ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या रहदारीला अडथळा निर्माण होतो. याशिवाय काही तरुण शाळेच्या गेटवरून आत प्रवेश करून दारू पितात आणि रिकाम्या बाटल्या शाळेच्या आवारातच फेकून जातात. यामुळे शाळेतील कर्मचाऱ्यांना रोज दारूच्या बाटल्या साफ कराव्या लागतात. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा आणि शाळेतील शांततेचा प्रश्न यामुळे ऐरणीवर आला आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेत शाळेतील शिक्षक आणि शाळा समितीच्या सदस्यांनी पोलीस निरीक्षक कालबांदे यांची भेट घेतली. त्यांनी पोलिसांना एक निवेदन देऊन या अवैध दारू विक्रीवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली. पोलिसांनी यावर सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. युवती चामोर्शीतील PM श्री नूतन शाळेच्या परिसरातील अवैध दारू विक्री संदर्भातली बातमी. विद्यार्थ्यांच्या सुरक्षतेचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे आणि त्यावर तातडीने पावले उचलण्याची गरज आहे. पोलिसांनी दिलेल्या आश्वासनानुसार लवकरच कारवाई होईल अशी अपेक्षा आहे. आपण या घटनेवर लक्ष ठेवून आहोत. तोपर्यंत पाहत रहा सिटी न्यूज. कोरची तालुक्यातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. इथे कोसमी गावात एका शेतकऱ्याच्या गोठ्याची भिंत कोसळून 6 शेळ्यांचा मृत्यू झालाय. या घटनेमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं असून त्याच्यावर आभाळ कोसळल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील कोरची तालुक्यातल्या कोसमी गावामध्ये रात्री 11च्या सुमारास बाबूलाल कुमोटी या शेतकऱ्याच्या गोठ्यात ही दुर्दैवी घटना घडली. अचानक गोठ्याची भिंत कोसळल्यामुळे आत बांधलेल्या 6 शेळ्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे शेतकऱ्याचं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. बाबूलाल कुमोटी यांची परिस्थिती आधीच हलाखीची आहे आणि शेळ्यांच्या मृत्यूमुळे त्यांच्या उदरनिर्वाहाचं साधन हिरावून घेतलं गेलं आहे. करम कुमोटी बोलतो, राहणार कोसमी. शेळीचा कोटा होता मातीचा. तर 11 वाजता बडलं वाजला आवाज. तर आम्ही उठून पाहिलं तर शेळी बोंबलत होते. मग लोक आले, जमा झाले. मग पुरा काढलो तर ते शिवार गेवार मध्ये तर पुरे 6 बकरे दबून होते न मरूनही होते. तर सरकार मान्य करतं की 6 बकरेचे काहीतरी अनुदान भेटला पाहिजे असं विनंती करतं. त्यामुळे शासनाने तातडीने आर्थिक मदत करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. गावातील इतर शेतकऱ्यांनीही त्यांना पाठिंबा देत शासनाकडे मदत करण्याची विनंती केली आहे. बकरीचा
झोपडी बनवलं होतं. ते झोपडी 11 वाजता रात्री पडला. तो कवलेनं शिवार आणि भीती त्याचवर पडला. ते दबून गेले. तो तेथून नाही का मला काहीतरी गरीब माणूस आहो, मी कोसमीला राहतो. तो गरीब माणूस आहो, मला काहीतरी फायदा झाल्या पाहिजे. त्याच्यामुळे किती 2-3 बकऱ्या आणि 3 ढाड तो मला काहीतरी सरकारनं दिले पाहिजे, मी असा विनंती करतो. या घटनेमुळे शेतकरी बाबूलाल कुमोटी यांच्यावर मोठं संकट ओढवलं आहे. शासन त्यांच्या मागण्यांची दखल घेऊन त्यांना लवकरात लवकर मदत करेल अशी अपेक्षा आहे. या आणि अशाच बातम्यांसाठी पाहत रहा सिटी न्यूज. सिरोंचा तालुक्यातील टेकडा ताल्ला गावातील अंगणवाडीची इमारत पूर्णपणे जीर्ण झाली आहे. इमारत कधीही कोसळू शकते, ज्यामुळे लहान मुलांचे जीवन धोक्यात आले आहे. पालक आणि गावकरी नवीन इमारतीसाठी अनेक दिवसांपासून मागणी करीत आहेत, पण प्रशासनाचं याकडे दुर्लक्ष होतंय. आजच्या बातमीपत्रात आपण यावर सविस्तर चर्चा करणार आहोत. सिरोंचा तालुक्यातील जफराबाद ग्रामपंचायतीच्या अखत्यारीत येणाऱ्या टेकडा ताल्ला गावात ही अंगणवाडी आहे. या इमारतीची अवस्था इतकी वाईट आहे की भिंतींना मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत आणि स्लॅबचा काही भाग तुटून खाली पडला आहे. पावसाळ्यात स्लॅबमधून पाणी गळत असल्यामुळे लहान मुलांना आत बसवणे कठीण जाते. या इमारतीची डागडुजी करण्याचा प्रयत्न झाला, पण तो पुरेसा नव्हता. निधी खर्च करूनही इमारतीची स्थिती तशीच आहे. मुलांना बसायला पुरेशी जागा नाही, त्यामुळे त्यांच्या शिक्षणावरही परिणाम होत आहे. अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनाही अशा परिस्थितीत काम करणे शक्य नाही. पालकांनी वेळोवेळी तक्रारी केल्या आहेत, पण प्रशासन याकडे लक्ष द्यायला तयार नाही. गावकरी आता मागणी करत आहेत की प्रशासनाने या गंभीर परिस्थितीची दखल घेऊन नवीन अंगणवाडी इमारत मंजूर करावी. ही परिस्थिती खूप चिंताजनक आहे. लहान मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न इथे ऐरणीवर आलाय. स्थानिक प्रशासनाने यावर लवकरात लवकर तोडगा काढणे आवश्यक आहे. इमारत तातडीने दुरुस्त करून किंवा नवीन इमारत बांधून चिमुकल्यांना सुरक्षित वातावरण देणे ही सरकारची जबाबदारी आहे. आपण या गंभीर विषयावर पुन्हा एकदा प्रकाश टाकणार आहोत. वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील कांबरगाव गावातून एक गंभीर प्रकरण समोर आलं आहे. येथील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या कांबरगावातील राठीनगर येथे जिल्हा परिषदेच्या निधीतून रस्त्याचे बांधकाम मंजूर झाले. मात्र हे काम अर्धवट आणि निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप नागरिक करत आहेत. शासनाचा पैसा जनतेच्या विकासासाठी की ठेकेदाराच्या फायद्यासाठी, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील कामरगाव येथील राठीनगरमध्ये रस्त्याच्या बांधकामांसाठी जिल्हा परिषदेकडून निधी मंजूर झाला. हा निधी गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्यांची प्रतीक्षा करणाऱ्या नागरिकांसाठी आशेचा किरण होता. गेल्या 20 ते 25 वर्षांपासून या भागातील रस्ते अत्यंत खराब अवस्थेत आहेत आणि पाणी व विजेची सोयही अपुरी आहे. अखेर निधी मंजूर झाला आणि काम सुरू झाले, पण नागरिकांच्या आनंदावर विरजण पडले. ठेकेदाराने केवळ 3 रस्त्यांचे बांधकाम केले आणि बाकी काम तसेच सोडून दिले. जे काम झाले तेही निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. निधी पूर्ण मंजूर असूनही काम अपूर्ण राहिल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. शासनाचा निधी जनतेसाठी येतो की ठेकेदार आणि ग्रामसेवक सरपंच यांचे खिसे भरण्यासाठी, असा संतप्त सवाल ते करीत आहेत. या प्रकरणात मोठा गैरव्यवहार झाल्याचा संशय व्यक्त होत आहे आणि याची सखोल चौकशी करण्याची मागणी जोर धरीत आहे. कांबरगावातील नागरिकांचा हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. विकास कामासाठी आलेला निधी जर योग्य प्रकारे वापरला जात नसेल तर त्याचा फायदा जनतेला कसा होणार? या प्रकरणाची जिल्हा परिषद आणि स्थानिक प्रशासनाने तातडीने दखल घेऊन चौकशी करणे आवश्यक आहे. दोषीवर कारवाई झाली नाही तर अशा घटना पुन्हा घडत राहील. आज आम्ही एका अशा गंभीर प्रकरणाबद्दल बोलणार आहोत जिथे परवानगी 300 ब्रासची पण उत्खनन मात्र हजारो ब्रासचे चालले आहे. नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यातून सुरू असलेल्या या गैरकारभाराकडे स्थानिक प्रशासनाने डोळेझाक केल्याचा गंभीर आरोप होत आहे. एका कंत्राटदाराने रस्त्याच्या कामासाठी 300 ब्रास मुरुम काढण्याची परवानगी घेतली, मात्र प्रत्यक्षात हजारो ब्रास मुरुम अवैधपणे उत्खनन करून शासनाचा लाखो रुपयाचा महसूल बुडवल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणी
माजी नगरसेवकाने तक्रार दाखल करूनही प्रशासनाने कोणतीच कारवाई केली नाही. चला पाहूया सविस्तर रिपोर्ट. नांदेड जिल्ह्याच्या माहूर तालुक्यातील रुई गावातील सर्वे नंबर 57 मधून हा अवैध मुरुम उत्खननाचा प्रकार समोर आला आहे. धनोडा पुला पलीकडील विदर्भ हद्दीतील रस्त्याच्या कामासाठी एका कंत्राटदाराला 300 ब्रास मुरुम काढण्याची परवानगी मिळाली होती. त्यासाठी त्यांना 5 ऑगस्ट पर्यंतची मुदत देण्यात आली होती. परंतु परवानगीच्या मर्यादेचे उल्लंघन करत कंत्राटदाराने 2 मोठ्या पोकलने मशिनीच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणात मुरुमाचे उत्खनन केले. 300 ब्रास ऐवजी हजारो ब्रास मुरुम काढण्यात आले आणि 10 हायवे ट्रॅक्सचा वापर करून त्याची वाहतूक सुरू होती. या बेकायदेशीर कामाची माहिती मिळताच नगर पंचायतीचे माजी नगरसेवक इलियास बावानी यांनी 4 ऑगस्ट रोजी तहसीलदार माहूर यांच्याकडे तक्रार दाखल केली. त्यांनी तक्रारीत ETS इलेक्ट्रॉनिक टोटल स्टेशन मोजणी करून या गैरप्रकाराची चौकशी करण्याची मागणी केली. बावानी यांच्या म्हणण्यानुसार 300 ब्रास मुरुम वाहतुकीसाठी केवळ 6 हायवा ट्रक्सची परवानगी असताना प्रत्यक्षात 10 ट्रकचा वापर केला जात होता. त्यांनी असा अंदाज व्यक्त केला आहे की 300 ब्रास मुरुमाची वाहतूक करण्यासाठी 50 फेऱ्या पुरेशा आहेत, परंतु प्रत्यक्षात त्याहून जास्त फेऱ्या मारल्या जात होत्या. या सर्व प्रकारामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडाला असून त्यांनी अवैध उत्खनन करणाऱ्या कंत्राटदारावर आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे. या गंभीर प्रकरणात स्थानिक प्रशासनाची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. तर होते नांदेड जिल्ह्यातील अवैध मुरुम उत्खननाचे प्रकरण. 300 ब्रासची परवानगी घेऊन हजारो ब्रास मुरुम काढण्याचा हा प्रकार उघड झाला आहे. माजी नगरसेवकाने तक्रार दाखल करूनही प्रशासनाने यावर कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे स्थानिक प्रशासन नेहमीप्रमाणे गप्प असा आरोप होत आहे. शासनाचा लाखो रुपयाचा महसूल बुडविणाऱ्या या गैरप्रकारावर आता सरकार काय पावले उचलतं याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय. एसटी महामंडळाच्या नव्या शिवाई इलेक्ट्रिक बसमध्ये दिव्यांग प्रवाशांना तिकिटात सवलत न दिल्याने मोठा वाद निर्माण झाला. नांदेडमध्ये यवतमाळ आगाराची बस एका दिव्यांग प्रवाशाने तब्बल 1.5 तास अडवून ठरली. या घटनेमुळे एसटी महामंडळाच्या नव्या बसमधील सुविधा आणि नियमाविषयी गंभीर प्रश्न निर्माण झाले आहे. पाहूया सविस्तर रिपोर्ट. शिवाई बसमध्ये सवलत, शिवाई बसमध्ये सवलत, अरे कोण म्हणते देत नाही, अरे कोण म्हणते देत नाही, असं कसं देत नाही. एसटी महामंडळाने प्रवाशांच्या सोयीसाठी शिवाई इलेक्ट्रिक बस सेवा सुरू केली. या बसमध्ये दिव्यांगांसाठी 4 जागा आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. मात्र या बसमधील तिकिटांच्या मशीनमध्ये दिव्यांगांना मिळणाऱ्या विशेष सवलतीचा पर्यायच उपलब्ध नाही. त्यामुळे दिव्यांग प्रवाशांना पूर्ण तिकीट काढून प्रवास करावा लागत आहे. नांदेडमध्ये अशीच एक घटना घडली आहे. यवतमाळ आगाराची बस नांदेड येथे आल्यावर एक दिव्यांग प्रवासी बसमध्ये चढले. त्यांना वाहकाने या बसमध्ये दिव्यांगासाठी सवलत नसल्याचं सांगितलं. यावर तो प्रवासी आक्रमक झाला आणि म्हणाला, जागा आरक्षित असताना तिकिटात सवलत का नाही. या मागणीसाठी त्यांनी तब्बल 1.5 तास बस रोखून धरली. सर, सर्व बसेसमध्ये दिव्यांगांना 1/4 सवलत आहे, पण या शिवाई गाडीमध्ये प्रवासामध्ये आम्हाला खाली उतरण्यासाठी प्रयत्न करता. आम्ही म्हणतो की आमची कल्पना, आमचा अधिकार नाही. BM ला म्हणतो आम्हाला अधिकार नाही, तुम्ही वरिष्ठ अधिकाऱ्याकडे प्रयत्न करा. मी म्हणतो कोण वरिष्ठ आहे ते बोलवा. आम्हाला का नाही, कशामुळं नाही. सगळ्या गाडीला जर प्रवासामध्ये असेल तर बसमध्ये का नाही, नसेल तर तुम्ही बोलवा. नाही बोलवते म्हणा गाडी इथंच थांबणार आहे, थांबू दे, आम्ही इथं बसून राहणार. आमचे दिव्यांग बांधव आज अंत्योदय कार्ड आमचा आज देण्यासाठी आम्हाला कलेक्टर साहेबांना बोलवलं होतं. कलेक्टर ऑफिसमध्ये आमची बैठक झाली आणि त्याच्यामध्ये अंत्योदय कार्ड घेतलो. आम्ही चालू हातगावला जाताना जर आम्हाला या गाडीमध्ये जर 1/4 सवलत नसेल, सगळ्या गाडीला असेल, तर मग आम्हाला या गाडीत का नाही, आम्हाला ही सवलत पाहिजे. या घटनेची माहिती मिळताच आगार व्यवस्थापकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी प्रवाशाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. व्यवस्थापकांनी वरिष्ठांशी चर्चा करून लवकरच यावर तोडगा काढण्याचं आश्वासन दिल्यानंतरच तो प्रवासी खाली उतरला आणि बस पुढील प्रवासासाठी मार्गस्थ झाली. गाडीमध्ये अपंग 3 प्रवासी बसलेले होते.
परंतु त्या ठिकाणी त्या ई बसच्या ATM मशीनमध्ये ते सवलत नसल्यामुळं त्यांना त्या ठिकाणी जाणं शक्य होत नाही. त्यामुळं त्यांना आम्ही उतरवण्याचा प्रयत्न केलेला आहे. करिता याबाबत आम्ही सदरील गाडी जाऊन देण्यासंदर्भात अपंग जे संघटनेचे अध्यक्ष आहेत किंवा मग जे हे आहेत त्यांना मी सांगितले की बाबा जाऊ द्या आणि तुम्ही तुमच्या मार्फत काय पाठपुरावा करायचं करा, परंतु सध्या त्या गाडीला अपंगाचं जे सवलत मूल्य आहे ते लागू नाही आहे. याच्यावर तोडगा त्यांनी त्यांच्या माध्यमातून जर त्यांनी उपाय काय पत्रव्यवहार केला तर त्यानुसार त्यांनी करू शकतात. आजच्या घटनेनुसार कसं असतं की त्यामध्ये वाहकाला त्या ATM मशीनमध्ये तिकीट उपलब्धच नसल्यामुळं, सवलत मूल्य नसल्यामुळं जाऊन देणे शक्य नाही. त्याबाबत आता आम्ही त्यांना समजावून सांगितलं, जे काही संघटनेचे पदाधिकारी, अपंग संघटनेचे पदाधिकारी त्यांना समजावून सांगितले की बाबा ही बस सध्या जाऊ द्या आणि तुम्ही तुमच्या पाठपुरावा करा. याबाबत मी वरिष्ठांना याबाबत कळवण्यात येईल याबाबत मी सूचना देतो. या घटनेमुळे एसटी महामंडळाच्या नवीन बसमध्ये दिव्यांगांसाठीच्या सुविधांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या घटनेनंतर दिव्यांग प्रवाशांनी एसटी महामंडळाकडे एकच मागणी केली आहे की ज्याप्रमाणे इतर एसटी बसमध्ये त्यांना सवलत मिळते त्याचप्रमाणे शिवाय इलेक्ट्रिक बसमध्येही ती लागू करावी. एसटी महामंडळ यावर काय निर्णय घेते हे पाहणे महत्त्वाचं ठरेल. गेल्या काही दिवसांपासून उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे येथील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे. अनेक नद्या आणि नाले दुथडी भरून वाहत आहेत, ज्यामुळे अनेक महामार्ग बंद पडलेत आणि वाहतूक पूर्णपणे थांबली आहे. याच पावसामुळे महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील 10 पर्यटक अटकले आहेत. या पर्यटकांनी सुरक्षित ठिकाणी पोहोचण्यासाठी सुमारे 25 किलोमीटरचा पायी प्रवास केलाय. याविषयी सविस्तर माहिती पाहूया. भाई पत्थर कितने बड़े बड़े देखो तो यार. 10 कुंटल क्या है, हजारों कुंटल के होंगे. गेल्या काही दिवसांपासून उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या संततधार पावसामुळे दरडी कोसळण्याच्या आणि भूस्खलनाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. नद्या आणि नाल्यांना पूर आल्याने अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेले आहेत, तर काही ठिकाणी रस्ते खचले आहेत. यामुळे बद्रीनाथ, केदारनाथ सारख्या प्रमुख तीर्थक्षेत्रांचे मार्ग बंद झाले आहेत. नांदेड जिल्ह्यातील 10 पर्यटक याच पावसात अडकले आहेत. हे पर्यटक सध्या उत्तर काशीमधील हनुमान चेठी येथे अडकले आहेत. या पर्यटकांपैकी काही जण यमुनोत्री धामच्या दर्शनासाठी गेले होते. परतीच्या प्रवासात अचानक आलेल्या पावसामुळे ते अडकले. त्यांनी सुरक्षित ठिकाणी पोहोचण्यासाठी सुमारे 25 किलोमीटरचा पायी प्रवास केला. सध्या या 10 पैकी 3 पर्यटक एका ठिकाणी आणि 7 पर्यटक दुसऱ्या ठिकाणी आहेत. नांदेडमधील बिलोली येथील सचिन पत्तेवार यांनी एक व्हिडिओ शेअर करून केंद्र आणि राज्य सरकारकडे तातडीने मदतीची मागणी केली आहे. या घटनेमुळे पर्यटकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. स्थानिक प्रशासन मदत कार्यात गुंतले असले तरी अजूनही अनेक पर्यटक अडकल्याची शक्यता आहे. नमस्कार, मी सचिन पत्तेवार. नांदेडून आलेले आम्ही काही जण घटनास्थळाजवळ आहोत. तिथे तुफान पाऊस सुरू असून सगळ्याच नद्यांना पूर आला आहे. त्यामुळे अनेक रस्ते बंद पडले आहेत. आमच्या ग्रुपमधले 7 जण इतर ठिकाणी अडकलेले आहेत आणि आम्ही तिघे दुसऱ्या लोकेशनवर आहोत. जर कृपया कोणी यायचा विचार करत असेल तर सध्या येणे टाळावे, हेच आमचं सांगणं आहे. उत्तराखंडमधील या पावसामुळे केवळ नांदेडचेच नाही तर देशभरातील अनेक पर्यटक अडचणीत आले आहेत. सरकारने याकडे तातडीने लक्ष देऊन मदत कार्य अधिक वेगवान करण्याची गरज आहे. तसेच नैसर्गिक आपत्कालीन परिस्थितीत प्रवाशांनी अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. पुढील अपडेटसाठी पाहत रहा सिटी न्यूज. एक नजर अन्य महत्त्वाच्या बातम्यांवर. 10 रुपयांचा पेन घ्यायला म्हणून दुकानात आलेला व्यक्ती काही क्षणातच सोन्याची चेन ओढून फरार झाला. एका स्टेशनरी दुकानात एका इसम पेन खरेदी करण्याच्या बहाण्याने आला. त्याने काही वेळ दुकानदारासोबत बोलणे सुरू ठेवले आणि अचानक तिच्या गळ्यातील सोन्याची चेन जोरात ओढून पळ काढला. घटना काही सेकंदातच घडली आणि संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. संबंधित घटनेची तक्रार पोलिसात करण्यात आली असून शोध चालू आहे.
लखनौच्या तेलीबागी परिसरातील सैनिक नगरमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला. एक डिलिव्हरी बॉयला केवळ पहिल्या मजल्यावर सामान पोहोचवण्यास नकार दिल्यामुळे मारहाण करण्यात आली. ही मारहाण करणारा व्यक्ती जेल विभागाचा अधिकारी असल्याची माहिती समोर आली आहे. संपूर्ण घटना कैद झाली असून व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. डिलिव्हरी बॉयने वर येण्यास नकार दिला, त्यामुळे संतप्त झालेल्या इसमाने त्याला बेदम मारहाण केली. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या अध्यक्षतेखाली लोकसभेत हिरोशिमा आणि नागासाकीवरील अणुबॉम्ब हल्ल्याच्या 80व्या स्मृतिदिनानिमित्त शोकांजली वाहण्यात आली. या निमित्ताने अध्यक्ष ओम बिर्ला यांनी शस्त्रसज्जतेपासून मुक्त अशा जगासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज अधोरेखित केली. अणुशस्त्रांचा अंत करून जागतिक शांतता आणि सौहार्द प्रस्थापित करण्याचा निर्णय त्यांनी व्यक्त केला. विश्व को परमाणु बम के विनाशकारी दुष्प्रभावों से अवगत कराया था. ये सभा विश्व को सामूहिक विनाश के हथियारों से मुक्त कराने के लिए अपनी प्रतिबद्धता पुनः दोहराती है तथा परमाणु हथियारों के उन्मूलन तथा वैश्विक शांति और सौहार्द सुनिश्चित करने के लिए सामूहिक रूप से कार्य करने का संकल्प लेती है. अब ये सभा जापान में परमाणु बम गिराए जाने से पीड़ित लोगों की स्मृति में मौन रहेगी. चीनने आता युद्धाच्या मैदानावर तंत्रज्ञानाची एक धडकी भरवणारी झलक दाखविली आहे. चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने चक्क लांडग्याच्या रूपाचा रोबोट आता त्यांच्या सैन्यात सहभागी झाला आहे. या रोबोट लांडग्याचा वापर नुकत्याच झालेल्या युद्ध सरावावर करण्यात आला. हा रोबोट एका मिनिटाला तब्बल 60 गोळ्या झाडतो, म्हणजेच एका सेकंदाला एक गोळी. विशेष म्हणजे हा लांडगा उंच डोंगर, बर्फांची जमीन आणि कठीण भागातही आरामात चालतो. तज्ज्ञांच्या मते यामुळे युद्धाची पद्धत पूर्णपणे बदलू शकते, कारण या प्रकारच्या रोबोशास्त्राचा सामना कसा करायचा याची कल्पनाही शत्रूंना नसेल. चीनच्या या हालचालीमुळे जगभरात नवी चर्चा सुरू झाली आहे. भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल सध्या रशियाच्या दौऱ्यावर असून त्यांनी राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची भेट घेतली. सध्या अमेरिकेने रशियन तेलावर टॅरिफ लावण्याच्या धमक्या दिल्या आहेत. अशा पार्श्वभूमीवर ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जाते. डोभाल यांनी रशियाचे डेप्युटी डिफेन्स मिनिस्टर अलेक्झांडर फोमिन यांच्या सोबतही चर्चा केली. या भेटीत S-400 संरक्षण प्रणालीची जलद डिलिव्हरी, ऊर्जा सहकार्य आणि तेल आयात यावर सखोल चर्चा झाली. भारत आणि रशियामधील रणनीती भागीदारी अधिक मजबूत करण्यासाठी ही भेट महत्त्वपूर्ण ठरणार आहे. यामुळे अमेरिका अस्वस्थ होण्याची शक्यता आहे. ठाणे भिवंडी मेट्रो लाईन 5च्या बांधकाम स्थळावरून एक लोखंडी सळई थेट रस्त्यावर जाणाऱ्या एका रिक्षातील प्रवाशाच्या डोक्यात पडल्याने तो गंभीर जखमी झाला. सोनू अली वय वर्ष 20 असे जखमी तरुणाचे नाव असून त्याला तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही घटना ठाण्यातील विठ्ठल नगर येथे घडली. या दुर्घटनेनंतर स्थानिक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी तीव्र आंदोलन केले आणि कंत्राटदार कंपनीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. घटनेची गंभीर दखल घेत MMRDAने तातडीने कंत्राटदार कंपनी ॲप्सकॉन वर 50 लाख आणि पर्यवेक्षकांवर त्रुटींसाठी सल्लागार कंपनी सिस्त्रा इंडियावर 5 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. तसेच जखमी व्यक्तीच्या उपचारावर सर्व खर्च ॲप्सकॉन कंपनीने करावा असे निर्देशही देण्यात आले आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी एक स्वतंत्र समितीची नेमणूक करण्यात आली आहे. पोलीस स्टेशन मोर्शी हद्दीतील ग्रामपाडा येथील कुख्यात हातभट्टीवाला शेरूशाह करीमशाह याला MPDA कायद्याअंतर्गत 1 वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले आहे. मागील अनेक वर्षांपासून तो गावात अवैध दारू विक्री करत होता. त्यामुळे परिसरातील तरुण व्यसनाच्या आहारी जात होते आणि भांडणे, महिलांची छेडछाड यासारख्या घटना वाढल्या होत्या. पोलिसांनी वेळोवेळी त्याच्यावर कारवाई करूनही त्याने आपला अवैध व्यवसाय सुरूच ठेवला होता. यामुळे सार्वजनिक सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. यावर उपाय म्हणून अमरावती ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी जिल्हा दंडाधिकारी अमरावती यांच्याकडे त्यांना स्थानबद्ध करण्याचा प्रस्ताव मांडला. जिल्हा दंडाधिकारी आशिष एरेकर यांनी सर्व कायदेशीर बाबी तपासल्यानंतर शेरूशाह करीमशाह याला 1 वर्षासाठी अमरावती जिल्हा मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशावरून त्याला अटक करून कारागृहात पाठविण्यात आले. अमरावती ग्रामीणची शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी अशा गंभीर गुन्हे करणाऱ्यांवर MPDA कायद्याअंतर्गत कारवाई सुरूच राहील असं पोलिसांनी सांगितलं.
जळगावात पुन्हा एकदा चड्डी गँगचा धुमाकूळ. जळगाव शहरातील रायसोनी नगर परिसरात चड्डी गँगच्या सदस्यांनी घर आणि मंदिरे फोडली आहेत. ही टोळी रात्रीच्या वेळी हातात कोयते, चाकू, रॉड घेऊन फिरताना सीसीटीव्हीत कैद झाली. या टोळीचे सदस्य परप्रांतीय असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण असून पोलिसांनी गस्त वाढविली आहे. चड्डी गँगचा सुळसुळाट थांबविण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत. मात्र नागरिकांनीही सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलंय. उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ऋषिकेशमधील गंगा नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे. ही वाढलेली पातळी इतकी जास्त आहे की नदीच्या काठावर असलेल्या भगवान शंकराची विशाल मूर्ती जवळजवळ पाण्याखाली गेली आहे. प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला असून लोकांना नदी काठापासून दूर राहण्यास सांगितले आहे. मुंबईत पार पडलेल्या 60 आणि 61व्या हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्याने मराठी चित्रपट सृष्टीच्या सांस्कृतिक वैभवाला उजाळा दिला. या पुरस्कार सोहळ्यात अनेक कलाकारांचा सन्मान करण्यात आला असून मराठी चित्रपट सृष्टीच्या उगमापासूनच्या वाटचालीचा गौरव करण्यात आला. यावेळी या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह चित्रपट सृष्टीतील अनेक दिग्गज कलाकार उपस्थित होते. आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की हा सुंदर असा सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय आणि आमच्या चित्रपट सृष्टीतील अनेक कलावंत, दिग्दर्शक, गायक, गीतकार, संगीतकार असे सगळे या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. आमची जी काही मराठी चित्रपट सृष्टी आहे त्याचे अनेक दिग्गज या ठिकाणी बसलेले आहेत. आणि जसं आशिषजींनी सांगितलं की मराठी चित्रपट सृष्टी हे आमचं वैभव आहे. त्या सगळ्यांचं आणि केवळ कलावंत नाही तर त्याच्या पाठीमागे उभी असणारी जी शक्ती आहे ते सगळे आमचे पडद्याच्या मागचे लोक, या सगळ्यांचं आज मनापासून अभिनंदन करतो. दादा पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर सुद्धा बघू शकता. यामध्ये नेक्स्ट चॅनल नंबर 117, जिओ चॅनल नंबर 872, जेटीबीएल चॅनल नंबर 73, फास्टवे चॅनल नंबर 256 वर बघू शकाल. आता अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्रीय दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल. औरंगाबाद नेक्स्ट सेटअप बॉक्स नंबर 14, यवतमाळ सेटअप बॉक्स नंबर 12, वाशिम सेटअप बॉक्स नंबर 26, नांदेड सेटअप बॉक्स नंबर 17, माहूर सेटअप बॉक्स नंबर 07, नागपूर जेटीबीएल सेटअप बॉक्स नंबर 469 आणि एसीएन सेटअप बॉक्स नंबर 51, तर अकोला आरसी सेटअप बॉक्स नंबर 899 वर बघू शकाल. लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावा. सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर सुद्धा बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. यूट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सूचना देऊन सुद्धा न्यूज प्राप्त करू शकता. ही बातमी तर एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटून घडामोडीसोबत. नमस्कार. हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान. जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल. हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है. सिटी न्यूज हमेशा सच के साथ.